जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यास्तव नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती। ही नुकसान भरपाई वितरित केली जात असताना वितरित केल्यानंतर जे काही पात्र शेतकरी अशा शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात याव्यात अशा प्रकारच्या सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या। आणि याच पार्श्वभूमीवरती बऱ्याच साऱ्या जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हा संकेतस्थळावरती या लाभार्थी याद्या प्रकाशित करायला सुरुवात करण्यात आलेली होती। याचप्रमाणे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खचलेल्या विहिरीसाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून 30,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली होती, ज्याच्यामधील पहिला टप्पा 15,000 रुपयाचं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले। या नुकसान भरपाईसाठी सुद्धा पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या या जिल्हा संकेतस्थळावरती प्रकाशित करायला सुरू झालेले आहे। आणि ज्या ज्या जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या कशा पाहायच्या हेच आपण आता थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक जिल्हा संकेतस्थळावरती दस्तऐवज अर्थात डॉक्युमेंटच्या अंतर्गत या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यात येतात, परंतु बऱ्याच साऱ्या मित्रांना ही लाभार्थी यादी पाहता येत नाही। यास्तव आपण या सर्व लाभार्थी याद्या ज्या ज्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या एका लिंक वरती एका वेबसाईट वरती आणलेल्या आहेत आणि या माध्यमातून सुद्धा आपण या लाभार्थी याद्या पाहू शकता, किंवा आपल्याला शक्य असेल तर आपल्या जिल्हा संकेतस्थळावरती ही लाभार्थी यादी पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेली जी यादी आहे त्याच्यामध्ये पहिला नुकसानग्रस्त जिल्हा होता अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्याच्या याद्या, ज्याच्यामध्ये केवायसी ची प्रलंबित यादी, याचबरोबर तालुकानिहाय त्या तालुक्यातील लाभार्थ्यांची यादी, अशा प्रकारची एक यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे तालुके आणि त्या तालुक्याच्या पुढे त्या तालुक्याची PDF तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। याच्यानंतर पुढचा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा तालुकानिहाय ज्या ज्या तालुक्याची नुकसान भरपाईची यादी आलेली आहे ती यादी आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। याच्यानंतर पुढे यवतमाळ जिल्ह्याची सुद्धा नुकसान भरपाईची यादी या ठिकाणी उपलब्ध आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण तालुकानिहाय जी यादी आहे ती यादी याच्यावरती लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता। ब्ल्यू कलर मध्ये दिसणारी जी काही लिंक आहे, जे काही अक्षर आहेत, ही या ठिकाणी लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी खुलेल। याच्यानंतर बुलढाण्याची यादी आलेली आहे। बुलढाण्याच्या 2 याद्या आहेत, आपण दोन्ही याद्या या ठिकाणी पाहू शकता। जळगाव जिल्ह्याची देखील यादी आलेली आहे, जळगाव जिल्ह्याची यादी सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। तालुकानिहाय तहसीलनिहाय ही जळगाव जिल्ह्याची यादी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये घरामध्ये शिरलेलं पाणी किंवा घराचं झालेलं नुकसान अशा प्रकारची जी काही लाभार्थी यादी होती ती लाभार्थी यादी सुद्धा उपलब्ध झालेली आहे। याच्यानंतर विहिरी ज्या खचलेल्या होत्या, या खचलेल्या विहिरीसाठी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली यादी आपण पाहू शकता सोलापूर PDF वरती क्लिक करून आपण ही यादी डाउनलोड करू शकता। सांगली, याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि हवेली, इंदापूर आणि हवेली या दोन्ही तालुक्याच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे बुजलेल्या खचलेल्या विहिरी जळगावची सुद्धा यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ही यादी सुद्धा या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता। आणि अशाच प्रकारे ज्या ज्या जिल्ह्याच्या याद्या येतील त्या जिल्ह्याच्या याद्या सुद्धा आपल्याला याच लिंक वरती ऍड होतील आणि त्या तुम्हाला पाहता येतील। आणि जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती देखील ही यादी पाहिजे असेल तर पाहू शकता। याच्याच खाली आपल्याला या ठिकाणी नुकसान भरपाईच्या पॅकेजमध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी 3 हेक्टर पर्यंत 2 हेक्टर पर्यंत सततचा पाऊस किंवा रबीचा अनुदान याच्यासाठी मदत मंजूर करण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा या ठिकाणी पाहू शकता। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।